आइए अब एक मराठी शायर को सुनते हैं। शब्दच देतात शब्दांना आधार। मोहम्मद नाइकवाड़े साहब को मैं मराठी के इस शेर के साथ दावते सुखन देता हूँ। शब्दच देतात शब्दांना आधार, शब्दावरच टाकतो मी सर्व परिभार। लेख कवितेचं शीर्षक आहे, लेख जन्माला आल्यावर जेव्हा दारात फटाक्यांच्या माळा उडतील, लेख जन्माला आल्यावर जेव्हा दारात फटाक्यांच्या माळा उडतील आणि पेड्यांच्या पराती गावागावात फिरतील आणि घरातल्या माणसांची मनं फुलासारखं फुलतील, तेव्हाच लेख वाचलं असं लेकीचं आत्म म्हणतील, तेव्हाच लेख वाचले अशी लेकीचा आत्म म्हणतील। आता वेदनामधली एक कविता वाचून जातो। देवा तुझं देऊळ सुद्धा आरशेशी झालं, देवा तुझं देऊळ सुद्धा आरशेशी झालं, माझ्या झोपडीवरचा पाला सांग कवार जाईल, माझ्या झोपडीवरचा पाला सांग कवार जाईल। माझ्या अवतीभोवती सारं दारिद्र्याचं जाळं, माझ्या अवतीभोवती सारं दारिद्र्याचं जाळं, ऊन पावसाच्या भ्यानं माझी घायाळी ही बाळ, 12 महिने वडातानं पोटासाठी धावपळ, जन्मभर राबून या नाही लागलाच मेळ, श्रद्धा तुझ्यावर सारी सारा तुझाच हा खेळ, पुढच्या जन्मी तरी देवा माझा लागल का मेळ, पुढच्या जन्मी तरी देवा माझा लागल का मेळ। यानंतर अनेक कविता वाचून जातो। इर्शाद वेदनामधली कवितेचे शीर्षक आहे वेदना। अशा अपेक्षा साऱ्या जळून खाक झाल्या, अशा अपेक्षा साऱ्या जळून खाक झाल्या, आमच्याच बंदुकीनं घातल्या आम्हाला गोळ्या, अशा अपेक्षा साऱ्या जळून खाक झाल्या, आमच्याच बंदुकीनं घातल्या आम्हाला गोळ्या। फुलला गुलाब होता पाकळ्या गळून गेल्या, न दिसणाऱ्या कुणा जखमा उरात झाल्या, न दिसणाऱ्या कुणा जखमा उरात झाला। सांगावे कुणा काय वेदना कशाच्या झाल्या, सांगावे कुणा काय वेदना कशाच्या झाल्या, न बोलता कुणाला पापण्या भिजून गेल्या, न बोलता कुणाला पापण्या भिजून गेला। पोटातल्या या गोष्टी ओठात नाही आल्या, पोटातल्या ह्या गोष्टी ओठात नाही आल्या, दुःखाच्या सागरात साऱ्या बुडून गेल्या, दुःखाच्या सागरात साऱ्या बुडून गेल्या।